नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा विषय आहे की गर्भवतीने पूर्ण 9 महिन्याच्या काळात टप्प्याटप्प्याने कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून तिला आणि तिच्या बाळाला खूप जास्त फायदा होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओमधला प्रत्येक पॉईंट हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्ही केलं तर तुम्हाला खूप छान गुटगुटीत आणि गोंडस बाळ जन्माला येईल याची मी तुम्हाला खात्री देते. आता हा जो व्हिडिओ आहे हा आयुर्वेदिक कॉन्सेप्ट्सवर अवलंबून आहे, त्यामुळे आयुर्वेदाचा एक अँगल या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग सुरू करूया. आपल्याला जेव्हा गर्भ राहतो तेव्हा पहिले 3 महिने आपल्या बॉडीमध्ये बाहेरून काही बदल दिसत नाही, परंतु आतमध्ये सगळ्यात जास्त बदल, सगळ्यात जास्त शारीरिक उलथापालथ, उलाढाल ही पहिल्या 3 महिन्यांमध्येच होत असते. गर्भाशय मोठं व्हायची प्रोसेस सुरू झालेली असते आणि त्यामुळे मूत्राशयावर दाब येतो आणि वारंवार आपल्याला लघवीला जाण्याची फिलिंग होते. मग अशा वेळी पहिल्या 3 महिन्यामध्ये जर तुम्हाला जास्त वेळा लघवीला जावं लागत असेल तर तुमचं मूत्र विसर्जन ही क्रिया तुम्ही रोखून धरू नका. तुम्ही लघवीला जेव्हा जेव्हा लागेल त्यावेळेला तुम्ही जायचं आहे. अगदी बाहेरही जिथे कुठे तुम्हाला टॉयलेट दिसेल तिथे तुम्ही तुमच्या क्रिया पार पाडायच्या आहेत. कारण जर तुम्ही तसं नाही केलं तर तुमच्या शरीरामध्ये वातविकार वाढणार आहे आणि प्रेग्नन्सीनंतर किंवा प्रेग्नन्सीमध्ये देखील याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. आणि पहिल्या 3 महिन्यात गर्भाशयात स्थिर झालेला नसतो, त्यामुळे तुम्ही अतिश्रम करणं देखील पहिल्या 3 महिन्यात टाळायचं आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे स्तनांची काळजी. आता या स्तनांमधून ना मैत्रिणींनो आपल्या बाळासाठी पुरेसं दूध यायला पाहिजे असं तुम्हाला देखील वाटत असेल ना, कारण जेव्हा बाळासाठी पुरेसं दूध येतं तेव्हा त्याला आयुष्यभर इम्युनिटी देणार असतं. त्यामुळे त्याला व्यवस्थित दूध मिळावं ही आपली एक जबाबदारी आहे. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यात दररोज हलक्या हाताने तुम्हाला 2 ते 4 मिनिटं तुमच्या स्तनांना मसाज करायचा आहे. तसेच स्तनाग्रांची देखील तुम्ही काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर म्हणजे 3ऱ्या महिन्यानंतर आठवड्यातून किमान 2दा तरी तुम्ही तुमच्या स्तनांची काळजी घ्यायची आहे, त्यांना मालिश करायची आहे आणि स्तनाग्र देखील स्वच्छ ठेवायचे आहे. असा मसाज केल्यामुळे तुमच्या स्तनांना लूजपणा येणार नाही, शैथिल्य येणार नाही आणि ते छान त्यांच्या जागेवर व्यवस्थित राहू शकतील. अगदी डिलिव्हरी नंतर देखील तुमचे स्तन व्यवस्थित राहतील आणि बाळाला छान दूध यायला मदत होईल. त्यामुळे हे तुम्ही नक्की करायचं आहे. प्रेग्नन्सीनंतर स्तनाग्र खूप आतमध्ये जातात आणि ते मग बाळाला लॅचिंग करता येत नाही. त्यामुळे तुम्ही जर पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये स्तनाग्रांची सुद्धा काळजी घेतली ना, ते व्यवस्थित बाहेर येऊ शकतात आणि मग बाळाला पुढे लॅचिंगला सुद्धा सोपं जातं. आता पुढचा मुद्दा बघूया, स्ट्रेच मार्क्स. स्ट्रेच मार्क्स कधीपासून यायला सुरुवात होते? साधारण 5व्या महिन्यापासून. जसं पोट आपलं मोठं होतं, गर्भाशय ताणलं जातं, तर पोटावरची स्किन खूप ताणली जाते, त्यामुळे मग स्ट्रेच मार्क्स यायला सुरुवात होतात. तर हे स्ट्रेच मार्क्स कमी प्रमाणात यावे आणि बऱ्याचदा स्ट्रेच मार्क्सना अनबेरेबल, सहन होणार नाही इतकी खास काही स्त्रियांना येते. तर मग हे होऊच नाही यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर 3रा महिना संपल्यापासून लगेचच तुम्हाला अंघोळीला जाण्यापूर्वी स्ट्रेच मार्क्सवर पिठाने, डाळीच्या पिठाने आणि तेलाने मसाज करायचा आहे. आणि अंघोळ झाल्यानंतरही जर तुम्हाला जमलं तर तुम्ही थोडंसं हलक्या हाताने तेल तुमच्या पोटावर जिरवू शकता. त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला स्ट्रेच मार्क्स आले तरी त्याला खाज सुटणार नाही आणि स्ट्रेच मार्क्स तुम्हाला बेरेबल असतील. जर तुम्हाला स्ट्रेच मार्क्सला खूप खाज आलीच तर तुम्ही चुकूनही या स्ट्रेच मार्क्सना नखे लावू नका. नखे जर तुम्ही तुमच्या पोटाला लावली तर ते विद्रूप होतात आणि मग तुम्हाला जखम होण्याची देखील शक्यता असते. मग अशा वेळेला काय करायचं, कॉटनच्या फडक्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल घ्यायचं आणि ते चोळायचं. त्यामुळे काय होईल, तुमचं खाजेचं सेन्सेशन देखील सॅटिस्फाय होईल आणि तेलामुळे, ते तेल मुरल्यामुळे खाज कमी होईल, तिथे थोडासा गारवा वाटेल. तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे, म्हणजे डिलिव्हरी नंतर देखील तुम्हाला स्ट्रेच मार्क्स दिसणार नाहीत किंवा कमी प्रमाणात दिसतील आणि त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. आता मैत्रिणींनो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अभ्यंग. आता हे अभ्यंग का करायचं? कारण अभ्यंग स्नान जर तुम्ही केलं तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वात निर्माण होणार नाही, वातदोष तुमचा बॅलन्स राहील, शरीर बांधा नीट राहील आणि हाडं मजबूत होतील, जे तुम्हाला सुलभ प्रसूतीसाठी आवश्यक आहे. आता तेल कुठलं जिरवावं, तर अंघोळीआधी तुम्हाला पूर्ण शरीरामध्ये तीळ तेल जिरवायचं आहे आणि हे तुम्ही 4थ्या महिन्यापासून दररोज करायचं आहे. याला अवघी 5 मिनिटं लागतात. थोडंसं तीळ तेल थोडंसं कोमट करून तुम्ही जिरवू शकता आणि यामुळे नक्कीच तुमची हाडं देखील मजबूत होणार आहेत
आणि तुमचा वातदोष संतुलित राहणार आहे, शरीर बांधा व्यवस्थित राहणार आहे. पुढचा मुद्दा म्हणजे 9वा महिना लागला की लगेचच आयुर्वेदाने सिद्ध केलेल्या तेलाचा कापसाचा पिचू तुमच्या योनीभागी तुम्ही ठेवायचा आहे. असं तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी करायचं आहे आणि यामुळे सुलभ प्रसूती होण्यास मदत होते असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आता हा मुद्दा देखील अतिशय महत्त्वाचा आहे. हा खरं तर तुमच्यावर थोडासा डिपेंड आहे आणि आजूबाजूच्या लोकांवर देखील डिपेंड आहे. आता पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही घरातलं वातावरण अतिशय चांगलं राहील यासाठी प्रयत्न करायचे आहेत. कारण जर सतत तुमच्या कानावर अपशब्द, वाईट बोलणं किंवा मग वाईट वातावरण तुमच्या आजूबाजूला असेल तर त्याचा तुमच्या मनावर आणि गर्भावर विपरीत परिणाम होणार आहे. कारण अभिमन्यूने देखील चक्रव्यूह तोडण्याचं शास्त्र हे गर्भामध्ये शिकलेलं आहे. त्यामुळे याचा अर्थ काय की तुम्ही बाहेर जे काही बोलाल ते गर्भाला 4थ्या महिन्यानंतर ऐकू येणार आहे आणि त्याचे संस्कार तुमच्या गर्भावर पडणार आहेत. त्यामुळे बाहेरचं वातावरण अतिशय प्रसन्न कसं राहील याकडे तुम्ही स्वतः कटाक्षाने लक्ष द्या. आणि जर तुमच्या हातात नसेल तर आजूबाजूच्या गोष्टींना तुम्ही टाळण्यासाठी प्राधान्य द्या. त्यांना टाळा की जेणेकरून तुम्ही आणि तुमचा गर्भ हा व्यवस्थित राहील, तुम्ही मानसिकदृष्ट्या संतुलित राहाल. पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. घर स्वच्छ ठेवा. घरामध्ये कुठं कोळाष्टक म्हणजे स्पायडर्स किंवा बुरशी अशा गोष्टी नाही आहेत ना, या लक्ष द्या. घर अतिशय स्वच्छ ठेवा जेणेकरून कुठलाही ॲलर्जिक प्रॉब्लेम तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये होणार नाही आणि मग तुम्हाला व तुमच्या बाळालाही कुठला प्रॉब्लेम त्यामुळे होणार नाही. घर स्वच्छ प्रसन्न ठेवा. घरामध्ये पूजा अर्चा, धूप या गोष्टी चालू द्या. रामरक्षा, मारुती स्तोत्र, शुभं करोती याचे संस्कार बाळाला तुम्ही अगदी प्रेग्नन्सीमध्येच देऊ शकता. पुढचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. प्रेग्नन्सीमध्ये जास्तीत जास्त महापुरुषांचं चरित्र, शिवाजी महाराजांचं चरित्र, राणी लक्ष्मीबाईचं चरित्र, भारावलेल्या गोष्टी तुम्ही वाचा. त्यामुळे तुमचं बाळ देखील शूरवीर, तेजस्वी, बुद्धिमान आणि कांतिमान व्हायला मदत होणार आहे. संगीत रचना ऐकणारी बाळं ही नक्कीच वेगळी असतात. जन्मानंतर देखील त्यांचा प्रतिक्रिया देण्याचा जो स्पीड असतो, विचार करण्याची जी क्षमता असते ती अत्यंत डेव्हलप झालेली असते असं दिसून आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं गर्भसंगीत ऐकायला बिलकुल विसरू नका. ही एक अपॉर्च्युनिटी आहे बाळाचा गर्भाचा विकास प्रेग्नन्सीमध्येच करण्याची. आपलं बाळ हे देखील पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि अजून ते अगदी कोंबाच्या स्वरूपातच आपल्या पोटात आहे. आपल्याला ते अटॅच्ड आहे आणि या पंचमहाभूतांना संतुलित ठेवण्यासाठी तुमच्या इष्टदेवतेचा मंत्र ओंकार सहित म्हणजे ओंकाराचं गुंजन जर तुम्ही केलं तर तुमच्या बाळाचा विकास नक्कीच खूप जास्त होणार आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आणि त्याचे सर्व दोष हे संतुलित राहणार आहेत. वात, पित्त, कफ हे सगळं तुमचं आणि तुमच्या बाळाचं संतुलित राहणार आहे. पंचमहाभूतांशी समरस होणं हे ओंकार गुंजनामुळे शक्य आहे आणि त्यामुळे हे तुम्ही सहज करू शकता. दररोज 2-3 मिनटं ओंकार गुंजन करणं, तुमच्या मंत्रासहित ओंकार गुंजन करणं फार आवश्यक आहे. जसं की ओम नमः शिवाय, हरिओम, ओम गण गणपते नमः, कुठलाही तुमच्या इष्टदेवतेचा मंत्र तुम्ही करू शकता, त्याचं गुंजन तुम्ही करू शकता. आणि हे नेहमी लक्षात असू द्या की जन्माला येणारा जीव हा फक्त जड शरीर नसून ते एक आत्मतत्व आहे. या आत्मतत्वावर प्रेम, मांगल्य, सत्यता, वीरपणा, धीटपणा, शौर्य या सगळ्या गोष्टींचं बीज तुम्ही अगदी गर्भ राहिल्यापासून पेरू शकता आणि त्यामुळे ही एक छान संधी आहे. आय होप ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि एक सुंदर, तेजवान, बलवान, कांतिमान आणि बुद्धिमान पिढी घडवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरोदर महिलांबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन छान व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.